नमस्कार, मी आज दाखवणार आहे करडीची भाजी। हे करडीची भाजी छान चिरून आणि मी एक पाण्याची उकळी मारून घेतलेली आहे, जेणेकरून याचा करवटपणा जावे म्हणून। करडीचे पानं असे असतात, मी धुवून चिरून घेतलेले आहेत हे। आणि त्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य पहा। इथे मुगाची डाळ आहे भिजवून घेतलेली, आणि इथे ठेसा आहे, फोडलेला लसूण आहे, टमाटा आहे, आणि पाहूया चला। इकडे पॅन मध्ये एक कावळा आणि थोडं तेल टाकलेलं आहे, म्हणजे तेलामधलं ते पळी आहे ना ते। हे तेल गरम झालं, आपण लसूण टाकून घेऊया। हे लसूण लाल झाला की मस्त आपण त्यामध्ये टाकूया ठेसा। लसूण लाल झाला पहा, हे ठेसा टाकून घेऊया। तुम्हाला किती तिखट लागते त्याप्रमाणे टाका, मला जास्त तिखट लागते। लसूण आपण छान हे केलं आहे। हे टमाटे टाकून घेऊया। त्याच्यामध्ये मीठ आहे म्हणून आपण भाजीला थोडंसं मीठ टाकायचं। ठेच्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि हे मीठ टाकून काढलेलं आहे ठेचा। छान गायन होऊ द्यायचे टमाटे। करडीची भाजी कोणी कोणी खाल्ली प्लीज कमेंट करून सांगा। मी 2 वेळेसच खाल्ली, यावर्षी 2 वेळेसच बघितलेली आहे। आणि तुमच्या घरी तुमची आजी किंवा आई कशी बनवते ते प्लीज मला सांगा कमेंट करून। माझी बहिणी कशा बनवतात ते छान झाली अशी। आणि हे उकळलेली आपण हे उकडून एक उकळ काढून घेतलेली आहे ना, हे भाजी आपण टाकून घेऊया। आणि यातच आपण हे मटकीची डाळ टाकूया। आहे मटकीची कोणी म्हणतात, कोणी मुगाची म्हणतात। हे सर्व डाळ टाकून घेऊया याच्यात। अशी सर्व प्रकारे घालून घ्यायची। आणि लेकरांना आहे ना करडीची भाजी म्हणलं की मी खात नाही म्हणतात, त्याच्यामुळे आपण काय म्हणायचं, मेथीची भाजी आहे म्हणायचं। हे अंगाला खूप छान असते म्हणे मेथीची किंवा हरभऱ्याची भाजीपेक्षा हे भाजी अंगाला खूप पौष्टिक आहे म्हणे। 1 मिनिट झाकण मारून ठेवून घेऊया, 1 मिनिट वाफ काढून घ्यायची याची। चला पाहूया, आपली छान भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी। हे बाजरीच्या भाकरी सोबत, आपल्या ज्वारीच्या भाकरी सोबत इतकी एक नंबर लागते खाण्यासाठी। प्लीज आवडल्यास लाईक करा आणि मला सांगा तुम्ही खाल्ली का भाजी। आणि करून पहा अशी भाजी, खूप छान अशी झाली भाजी खाण्यासाठी। खूप छान वास येत आहे भाजीचा। आणि आवडल्यास प्लीज लाईक करा। धन्यवाद।